हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पल्स जनरेशन बघितलं होतं. म्हणजे आपण पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन हे सगळे कन्सेप्ट्स बघितले होते. मी तुम्हाला एक छानशी स्टोरी सांगून ते सगळे कन्सेप्ट्स कसे लक्षात ठेवायचं हेही सांगितलं होतं. जर तुम्ही बघितला नसाल तर तो व्हिडिओ आधी जाऊन बघा. आणि मग ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट, तो म्हणजे स्टेप्स इन जनरेशन अँड कंडक्शन ऑफ इम्पल्स बघणार आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे की इम्पल्स म्हणजे काय. आपण स्टिम्युलस म्हणतो. स्टिम्युलस म्हणजे तुम्हाला काहीतरी लागलं, दुखलं, टोचलं, हे स्टिम्युलस हे जायला पाहिजे ना ब्रेनपर्यंत. ही माहिती ब्रेनपर्यंत जायला पाहिजे. त्या माहितीला आपण म्हणतो इम्पल्स. ठीक आहे. मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो माहिती. जसं समजा तुमच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे किंवा उद्या सुट्टी आहे किंवा आठवड्यानं परीक्षा आहे, ही माहिती तुम्हाला नसते. माहीत आहे. हे सगळं शिक्षकांमध्ये किंवा प्रिन्सिपलमध्ये ह्यांच्यामध्ये सगळं होतं. मग ही माहिती तर नोटीस बोर्डला लागते किंवा शिपाई मामा स्वतः तुमच्या क्लासरूममध्ये येऊन ही माहिती देतात. मग ही माहिती देणं म्हणजे काय, इम्पल्स देणं. म्हणजे असं पण म्हणू शकतो की शिपाई मामा तुम्हाला येऊन इम्पल्स देतात, स्टिम्युलस देतात की बाळांनो पुढच्या आठवड्यात तुमची परीक्षा आहे, पुढच्या आठवड्यात तुमची सहल जाणार आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की पुढच्या आठवड्यात तुम्हाला सुट्टी लागणार आहे. असं जे आपल्या माहिती असतात आपल्याला, त्यालाच आपण बायोलॉजीच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, इम्पल्स म्हणतो. तुमच्या आता बॉडीवर कुठं जर काहीतरी होत असेल, हाताला पायाला टोचलंय, लागलंय, भाजलंय, ब्रेनपर्यंत माहिती जायला पाहिजे ना. ही माहिती जाते म्हणजे काय, त्या जातं बाळांनो इम्पल्स जातं. मग कसं होणार आहे, ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व. रेस्टिंग म्हणजे शांत, रेस्ट कर म्हणजे जरा शांत हो, आराम कर, असं आपलं असं म्हणतो ना. रेस्टिंग नर्व म्हणजे काय, तो आता काही इम्पल्स देत नाही, शांत बसलाय. त्याच्यावर स्टिम्युलस काहीतरी माहिती यायला पाहिजे, तुमच्या हाताला आधी काहीतरी टोचायला पाहिजे, भाजायला पाहिजे, काहीतरी लागायला पाहिजे, कापायला पाहिजे, मग ती माहिती जाणार ना. काय लागलं नाही, खुपलं नाही, भाजलं नाही, मेसेज कसला जाणार, मग नाही जाणार. मग आपण त्याला काय म्हणतो, ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन रेस्टिंग नर्व. त्याच्यानंतर मग परमिएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंजेस. आता कुठलं मेम्ब्रेन म्हणतो बाळांनो आपण, एक्झॉन मेम्ब्रेन म्हणतो. ठीक आहे. इकडे बघा, एकच मिनिट हा. आता इकडे बघा, आपण एक काय घेतलं, एक मेम्ब्रेन घेतला आहे. हा आपला मेम्ब्रेन म्हणजे कुठला, एक्झॉन मेम्ब्रेन. ज्याने मागचा व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्याने आधी व्हिडिओ बघून या, मग तुम्हाला हे नीट कळलं. आपण हे काय काढलं, एक्झॉन, पूर्ण तुमचा न्यूरॉन काढला आहे. ठीक आहे. आता न्यूरॉनमधला एवढा पार्ट म्हणजे काय बाळांनो, आपला एक्झॉन आहे. फक्त एवढाच पार्ट काय करतोय, मेसेजची देवाणघेवाण करतोय. एवढाच पार्ट म्हणजे आपला शिपाई मामा आहे. ठीक आहे. हे जे आहेत हे बाकीचे हे आपल्याला मेसेज देत नाहीत. फक्त आपला एक्झॉन म्हणजेच काय, शिपाई मामा आहे. आता ह्यांच्यामध्ये आधी कसं असतं, जेव्हा रेस्टिंग फेजला तेव्हा एने काय असतो, नॉटी स्टुडंट्स बाहेर असतात, के प्लस आत असतो. आता जेव्हा काय होणार, ह्यांना काय मिळालं, इथे इम्पल्स मिळाला. इम्पल्स मिळाल्यामुळं एने काय होतो, आत येतो. ठीक आहे. एने डिफ्युजेस इनसाइड द न्यूरॉन फ्रॉम ECF. ECF म्हणजे काय, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. ही जी आहे एक्झॉनच्या बाहेरची ही जी आहे ना, ही ह्याला आपण काय म्हणतो, ECF म्हणतो, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. कळालं, ECF. इथं जे असतं त्याला आपण ECF म्हणतो. आता एने इथून काय होणार, आत येणार, एक्झॉनमध्ये येणार. ठीक आहे. पॉझिटिव्ह आयन्स इन्क्रीजेस इनसाइड द एक्झॉन. आता आधी काय होतं, के प्लस पण होतं, आता Na प्लस पण आला, म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स वाढणार की कमी होणार, वाढणार. त्याच्यामुळं जे मेम्ब्रेन पोटेन्शियल -70 मिलीव्होल्ट होतं. आता हे मिलीव्होल्ट वगैरे तुम्हाला फिजिक्सला झालंच असेल. ठीक आहे. हे बाहेर Na प्लस आणि आत के प्लस असल्यामुळं काय होतं, एक आपण म्हणू शकतो पोटेन्शियल, एक इलेक्ट्रिक करंट मेंटेन होत होतं आपल्या एक्झॉनमध्ये. ते किती होतं, -70 मिलीव्होल्ट. आता ते चेंज होऊन किती झालं बाळांनो, +30 मिलीव्होल्ट झालं. हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. हे CETला विचारतात. CETला असले प्रश्न खूप विचारतात, CETला सुद्धा, बोर्डला सुद्धा. त्यामुळे विसरायचं नाही. आधी रेस्टिंग स्टेजला किती होतं, -70 मिलीव्होल्ट. जेव्हा तुम्हाला स्टिम्युलस मिळाला, माहिती मिळाली, किती झालं, +70 मिलीव्होल्ट. जसं तुम्ही समजा पुढचा गणिताचा पिरियड आहे, तुमच्यात एनर्जी किती असते, -70 मिलीव्होल्टची असते. आणि समजा तेव्हा कोणाला, तुमचे PT चे शिक्षक आले की बाबा तुमचे गणिताचे सर आज आलेले नाहीत,
सुट्टी आहे त्यांना, त्यामुळं मी तुम्हाला बाहेर खेळायला घेऊन चाललो आहे. तुमचं किती चेंज होतं आहे, +30 मिलीवोल्टला चेंज होते. मायनसचं पॉझिटिव्ह होत आहे की नाही तुम्ही, -70 मिलीवोल्टचं +30 मिलीवोल्ट होत आहे. त्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते लक्षात ठेवायच्या. मी -70 होतं आता +30 झालो का, कारण गणिताचा पिरियड नाही म्हणून. ठीक आहे. आता हे ॲक्शन पोटेन्शियलची डेफिनेशन विचारतात, की जे मी सांगते तिथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवा बाळांनो, हे तुम्हाला 1 मार्कला वगैरे विचारतात. आता जेव्हा चेंज झालं तर मेम्ब्रेन पोटेन्शियल जे तुमचं चेंज झालं आहे -70 टू +30 मिलीवोल्ट, यालाच आपण काय म्हणतो, ॲक्शन पोटेन्शियल. तुमचे ॲक्शन सुरू होते तेव्हा, जे तुम्ही पूर्ण पेक काढलेला असताय, जो तुमचं पूर्ण रेड लाईट आलेली असते तुमच्या बॅटरीची. आता तुमचा खेळायचं पिरियड म्हटल्यावर तुम्ही काय होतं आहे, पूर्ण ॲक्शन मोडमध्ये येत आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार, ॲक्शन पोटेन्शियल. ॲक्शन पोटेन्शियल कधी असते, जेव्हा तुमचा पीटीचा पिरियड असतो तेव्हा. दिस चेंज इन मेम्ब्रेन पोटेन्शियल -70 टू +30 इज कॉल्ड ॲज ॲक्शन पोटेन्शियल. डेफिनेशनला येतं आहे, 1 मार्कला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड अराउंड द मेम्ब्रेन. पोलॅरिटी रिव्हर्स झाली म्हणजे काय, आधी इथं जास्त पॉझिटिव्ह असते, इथं जास्त निगेटिव्ह असते. का, कारण इथं निगेटिव्ह प्रोटीन्स पण आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे वर्ड असतील बघा, की आत एक्झॉनच्या आत काय असतात, K+ आयन तर असतातच, प्लस निगेटिव्ह प्रोटीन पण भरपूर असतात. ठीक आहे. त्यामुळं बाहेर ओव्हरऑल चार्ज पॉझिटिव्ह असतो आहे, आत ओव्हरऑल चार्ज निगेटिव्ह असतो. पण आता काय झालं आहे, आता आपण बघितलं तसं -70 टू +30 झालं, त्याच्यामुळं आत काय होतो आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आहे, बाहेर निगेटिव्ह चार्ज व्हायला सुरू होतो आहे. त्यामुळे इथं आपण काय म्हटलं, पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड अराउंड द मेम्ब्रेन, इट इज कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. आठवते मी तुम्हाला सांगितलं होतं, डी म्हणजे काय, डिलीट. पोलरायझेशन म्हणजे काय, पीस कधी डिलीट होते, जेव्हा नॉटी स्टुडंट्स काय होतात, आत येतात क्लासरूमच्या आत. मी तुम्हाला ट्रिक कशी सांगितली होती, आठवते, आपण काय म्हटलं होतं, हे एक्झॉन मेम्ब्रेन म्हटलं होतं. आत कोण आहेत, खामोश स्टुडंट. K+ स्टँड्स फॉर खामोश स्टुडंट. Na+ आपण काय म्हटलं होतं, नॉटी नालायक मुलं म्हटलं होतं. आता पोलरायझेशन म्हणजे आपण काय म्हटलं होतं बाळांनो, पीस म्हटलेलं, म्हणजे शांतता म्हटलेलं. ठीक आहे. डी म्हणजे काय, आपली पीस डिलीट झाली. का, कारण Na+ नालायक मुलं आत आलेत, जे अभ्यास करणारे नाही आहेत, जे दंगा धुडगूस घालणारे आहेत, ती मुलं काय झालेत, क्लासरूमच्या आत आलेत. त्यामुळे K+ला काय व्हायला लागला, आता त्रास व्हायला लागला आहे. तेच पॉईंट इथं सांगितलं आहे. पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड अराउंड द मेम्ब्रेन, कारण Na काय झाला आहे, आत आला आहे, त्यामुळे इथला इथं निगेटिव्ह चार्ज झाला, इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला. इट इज कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. तुम्ही लक्षात कसं ठेवणार, डी फॉर डिलीट आणि पोलरायझेशन फॉर पीस. ठीक आहे. ॲट पीक ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, म्हणजे आता जेव्हा +30 मिलीवोल्ट होणार तेव्हा Na चॅनल्स काय होणार, क्लोज होणार. म्हणजे +30 मिलीवोल्ट झाले, Na आत येण्याचं पण काहीतरी प्रमाण पाहिजे, की त्या क्लासरूममध्ये यायलाच लागलेत, नालायक मुलं यायलाच लागलेत, त्याचं पण काहीतरी प्रमाण असेल ना, क्लासरूममध्ये किती जण यायला पाहिजेत, ते किती असते, +30 मिलीवोल्टला संपते. तुमचं पण एक काहीतरी एक्साइटमेंटची पीक्स असते, ती एक्साइटमेंटची पीक +30 मिलीवोल्टला संपते आणि तुमचे जे Na+ चॅनल आहेत ते काय होतात, क्लोज होतात. आता इथे Na+ आत आलेत, यांचा दंगा धुडकूस सुरू झालेला आहे. आता हे जे K+ आहेत, जे खामोश मुलं आहेत, ती कसे आहेत, अभ्यास करणारे आहेत, अभ्यासू मुलं आहेत, तुमच्या भाषेत चमचे आहेत, किंवा आपण फर्स्ट बेंचर आहेत. हे जे Na म्हणजे आपण बॅक बेंचर म्हणतोय, K+ म्हणजे तुमचे फर्स्ट बेंचर म्हणतोय. यांना काय भांडायचं जमत नाही, अरेला कार्य म्हणायचं जमत नाही, ते काय होणार, गपचूप ह्याच्या बाहेर निघून येणार. ठीक आहे. तीच इथं पुढं लाईन आहे बघा, एकच मिनिट. ॲट पीक ऑफ ॲक्शन पोटेन्शियल जेव्हा +30 मिलीवोल्ट होते तेव्हा Na चॅनल काय होणार, आपोआप क्लोज होणार आणि जे K+ चॅनल आहेत ते ओपन होणार. K+ चॅनल ओपन झाले, K+ काय झाला, बाहेर आला. मेम्ब्रेन बिकम्स मोर परमिएबल टू K+ चॅनल. त्याच्यामुळे इट इज कॉल्ड ॲज रिपोलरायझेशन. री म्हणजे काय म्हटलं होतं आपण, रिस्टार्ट ऑफ पीस. जी शांतता भंग झाली होती कशामुळं, या Na आत आल्यामुळं, नालायक मुलं आत आल्यामुळं जी शांततेत भंग झालं होतं ते आता काय झालं, परत रिस्टार्ट झालं. रिस्टार्ट पोलरायझेशन म्हणजे पीस. आपण पी म्हटलं होतं फॉर पीस, ते काय झाली, रिस्टार्ट झाली. ते काय झाली, ती डिलीट झाली. का, कारण नॉटी स्टुडंट्स आत आले, त्यामुळे K+ स्टुडंट्स काय होणार, आपोआप बाहेर जाणार. K+ आयन्स डिफ्युजेस आउट ऑफ एक्झॉन. ठीक आहे. पोलॅरिटी इज गेन्ड अगेन. ठीक आहे. सांगितलं तसं आधी काय होतं बाळांनो, इथलं मला तुम्हाला काढून दाखवते. आधी कधी पोलॅरिटीला
पोलरायझेशन जेव्हा होतं, आपण त्यांना थोडंसं एकच मिनिट, मला मी सगळे एकदमच काढून दाखवते, त्यामुळे तुमचा जर काय डाऊट असेल तो क्लिअर होईल. इथं आपण काय काढलं, पोलरायझेशन, इथं काढलं डिपोलरायझेशन, आणि इथं काढलं आपण मुलांनो रिपोलरायझेशन. डिपोलरायझेशनच्या वेळेला काय होतं, बाहेर नेगेटिव्ह 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 होतं, बाहेर पॉझिटिव्ह 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 होतं, आत नेगेटिव्ह 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 होतं. का आत निगेटिव्ह होतं, कारण आत K+ आहे, प्लस निगेटिव्ह प्रोटीन्स पण आहेत. डिपोलरायझेशन वेळ काय झालं, Na+ आत आला, इथं काढलं मी, Na+ आत आला, त्यामुळे आत पॉझिटिव्ह 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 झालं, बाहेर निगेटिव्ह 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 झालं. आता काय झाले, K+ बाहेर गेले, इथं Na+ लिहूया, Na+ आता K+ बाहेर गेले म्हणजे पॉझिटिव्ह आयन बाहेर गेले, त्यामुळे परत काय होणार, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. कळालं. म्हणून इथं आपण काय म्हटलं, पोलॅरिटी इज गेन्ड अगेन. ज्या आधी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते ते परत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झाले, ज्या आधी निगेटिव्ह 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 होते ते परत निगेटिव्ह 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 झाले. कळालं. एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला हा टॉपिक कळालेला आहे, त्यात तुम्हाला काही डाऊट येणार नाही बाळांनो. एक्झोप्लाझम, इथलं आतलं जे सायटोप्लाझम आहे ना, एक्झॉनच्या आतलं सायटोप्लाझम म्हणजे आपण एक्झोप्लाझम, इनसाइड बिगम नेगेटिव्हली चार्ज, परत नेगेटिव्हली चार्ज झाले. अँड ECF म्हणजे ही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, परत काय झाले, पॉझिटिव्हली चार्ज्ड. आय होप तुम्हाला कळालं असेल. जर काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हे तुम्हाला करावं लागणार आहे बाळांनो, त्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. आता आपण स्टार्ट करूया ह्युमन नर्वस सिस्टीम, म्हणजे आपली नर्वस सिस्टीम. आता ह्युमन नर्वस सिस्टीम आपल्याला माहिती आहे वेल डेव्हलप्ड आहे. ऑब्व्हियसली आपण इतके सगळ्या गोष्टी करतो म्हणजे आपला जो ब्रेन आहे सगळ्यात जास्त प्रगल्भ आहे, माणसाचा मेंदू आहे सगळ्यात जास्त प्रगल्भ आहे. ठीक आहे, तिथंच काही वाट लागलेली आहे निसर्गाची. इट इज क्लासिफाईड इंटू CNS, PNS अँड ANS. आता ही नावं काय आहेत मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि ऑटोनॉमिक म्हणजे ANS म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता हे लक्षात कसं ठेवणार, जे प्रॉपर मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशवाले आहेत त्यांना एवढे नवीन नवीन शब्द थोडासा प्रॉब्लेम येतो माहिती आहे मला, नावं ठेवायला म्हणायला लागले, नावं लक्षात ठेवायला. मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. सेंटरला असलेला, जसं तुम्हाला हे माहिती आहे बघा की आपलं सेंट्रल ब्युरो किंवा आपण म्हणतो ना हेडक्वार्टर, तुम्ही ऐकलं असेल बघा की आर्मीचं हेडक्वार्टर आहे, किंवा आपलं महानगरपालिका, किंवा आपण म्हणतो ना की अशा मोठ्या मोठ्या यांचं हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे, असे शब्द तुम्ही ऐकलं असणार. हेड ऑफिस, हेडक्वार्टर, ते आपण म्हणतो सेंट्रल नर्वस सिस्टीम. जे सेंट्रल आहे, जे सेंट्रल म्हणजे सगळं कंट्रोल करणारा, सेंट्रलला असतो तो, ते आपण म्हणतो सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे करणारं कोण आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे आपला मेंदू, आणि आपलं जे पाठीचा कणा आहे तो, आपलं वर्टिब्रल कॉलम आहे ते स्पायनल कॉर्ड म्हणजे ब्रेन, आणि आपलं स्पायनल कॉर्ड. हे सगळं आपण काय म्हणतो की सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे डिसिजन घेणारे कोण, हे. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेला शाळेचंच उदाहरण दिलं तुमच्या, तसं आत्ता पण बघूया. ठीक आहे, तुमच्या शाळेत निर्णय कोण घेतं हो, तुमच्या शाळेत म्हणजे तुमच्या आधीच्या शाळेत तुम्ही निर्णय कोण घेत होतं, तुमच्या शाळेत निर्णय घेतात कोण, प्रिन्सिपल घेतात, आणि कोणतरी एक शिक्षकांमधला असते बघा, म्हणजे असे 2-3 शिक्षक असतात, म्हणजे ते प्रिन्सिपलचे असे खास असतात किंवा खूप वर्ष झाले असतात त्यांना शाळेत शिकवून, त्यामुळे डिसिजन घ्यायला वगैरे ते मदत करत असतात. मग आपला इथं ब्रेन म्हणजे कोण, आपले प्रिन्सिपल, आणि हे स्पायनल कॉर्ड म्हणजे आपले ते शिक्षक. ठीक आहे, S वरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता, S फॉर स्पायनल कॉर्ड, S फॉर शिक्षक. मग आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम, हे पेरिफेरी तुम्ही ऐकलं असणार की पेरिफेरी, सर्कम्फरन्स, पेरिफरन्स, तुम्हाला गणितात झालं असेल. पेरिफेरल म्हणजे काय, कडेला. साधा तुमचा मराठीतला शब्द म्हणजे काय, कडेला, म्हणजे मेसेजेस घेऊन जाणारे. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला थोडीशी डायग्राम काढून दाखवते मी. हा झाला आपला ब्रेन, इथून आला आपला स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, या दोघांनी मेसेज घेतला. आता तुमचा इथं हात आहे, डायग्राम बघून हसायचं नाही, मी असंच काढायला लागले. इथं तुमचे पाय आहेत,
आता ह्या दोघांनी घेतलेला मेसेज ह्या हाताच्या बोटाला मिळायला पाहिजे, पायाच्या बोटाला मिळायला पाहिजे. इथे तुमचं पोट आहे, ठीक आहे, पण इथं स्टमक म्हणूया, इथं तुमचं काय आहे, पोट आहे. मग ह्यांना मेसेज दिला पाहिजे की नाही. हे दोघे इथे आहेत, मेसेज देणार कोण, हा मेसेज कोण घेऊन जाते बाळांनो, हा मेसेज आपले असे नर्व्ज असतात, आपल्या शिरा असतात, ह्या मेसेज काय घेऊन जातात, प्रत्येक ह्याच्यापर्यंत घेऊन जातात. आणि ह्यालाच आपण म्हणतोय पेरिफेरल नर्व. कळालं, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे दोन झाले आपले CNS, मेसेज तयार करणारे आपले प्रिन्सिपल आणि 2-3 शिक्षक. त्यानंतरनं हा मेसेज प्रत्येक मुलापर्यंत पाठवणारे हे कोण, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. जसं आपले मामा, आपण मामा, शिपाई मामा वगैरे म्हणतो ना, हे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे मेसेज घेत नाहीत, हे मेसेज तयार करत नाही, ह्यांच्याकडे तो अधिकार नाही. फक्त जो तयार केलेला मेसेज आहे कुणी, मेंदूनी आणि स्पायनल कॉर्डनी, ते फक्त काय करायचं आहे, बाकीच्या ऑर्गन्सना देऊन सांगायचं आहे की बाबा असा असा तुला निरोप आलेला आहे, तुला हे करायचं आहे. पोटाला जाऊन सांगणार की बाबा तुला असं असं करायचं आहे. तुमच्या हाताला सांगणार की बाबा तिथं भाजा लागले ना, तू हात मागं घे. मेंदूला सांगितले हात मागं घ्यायला. पायाला असेल काय तर लागला असेल की पाय तिथनं काढून घे, ठीक आहे. ते सांगणार कोण, हे आपला मेंदू आणि हा स्पायनल कॉर्ड. ते पोचवणार कोण, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता इथं 2 नाव आहेत बघा, इथं क्रॅनियल एक आहे, क्रॅनियल नर्व, आणि एक आहे स्पायनल नर्व, ठीक आहे. क्रॅनियल नर्व हे येतात ब्रेनमधून, जसं इथनं मी काढलं, ब्रेनमधनं जे जाणार आहेत त्याला आपण म्हणतो क्रॅनियल नर्व, आणि जे स्पायनल कॉर्डमध्ये जाणार त्याला आपण म्हणतो स्पायनल नर्व. नावातच आहे, ठीक आहे. तुम्हाला ह्यात कन्फ्यूज व्हायची काही आपल्याला हे नाही आहे, कारण सेंट्रल नर्वस सिस्टीम सांगितलं तसं सेंट्रल नर्वस सिस्टीम सेंटरला आहे. सगळे डिसिजन्स हेच घेणार, कधी काय होणार, कसं होणार ठरवणार कोण, सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे आपला मेंदू, सगळं आपला मेंदूच ठरवतो. मेंदू आणि आपला स्पायनल कॉर्ड, पाठीचा कणा, हे दोघं ठरवणार आहे. ठरवलं मान्य आहे की ते बाकीच्या ऑर्गन्सना पाठवायला पाहिजे का नको, बाकीचे तुमचे पाय आहेत, हात आहेत, बाकीचे ऑर्गन्स आहेत, त्यांना कळायला पाहिजे की या दोघांनी काय ठरवलं आहे. ते सांगणार कोण, माहिती घेऊन जाणार कोण, तुमचे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आपण काय म्हणू शकतो, आपल्या बॉडीचे शिपाई मामा आहेत, ठीक आहे. आपल्या बॉडीचे शिपाई मामा कोण आहेत, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पी फॉर प्यून, असं लक्षात ठेवा. P फॉर पेरिफेरल नर्वस सिस्टीम, P फॉर प्यून. मग त्यातलं जे मेंदूतनं जे समजा तुमचा काय करायला लागला आहे, ब्रेन मेसेज द्यायला लागला आहे, म्हणजे मेंदू मेसेज द्यायला लागला आहे, ते मेसेज घेऊन जाणारे मामा कोण, क्रॅनियल नर्व. आणि समजा तुमचा पाठीचा कणा मेसेज द्यायला लागला आहे, ते मेसेज घेऊन जाणारे तुमचे शिपाई मामा कोण, स्पायनल नर्व. हे लक्षात राहिलं. आणि आता हे येते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ह्याच्यावर डायरेक्ट कंट्रोल नसतोय ब्रेनचा. नो डायरेक्ट कंट्रोल, म्हणजे डायरेक्ट कंट्रोल तुमच्या मेंदूचा याच्यावर नाही. आता नावातच आहे ऑटोनॉमिक, म्हणजे ऑटोमॅटिक, ठीक आहे. ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक आहे, आपण ऑटो म्हटलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ऑटो म्हणजे आपोआप होणारा. ऑटो ड्रायव्हर किंवा आपण ऑटो पायलट असं काहीतरी नाव आहेत ना, ती मला नाही माहिती. ऑटो पायलट आहे, ऑटो ड्रायव्हर वगैरे काय काय असतात ना, ते सेल्फ ड्रायव्हिंग कार वगैरे, ते कुठलं टेस्लाचं काय आलं होतं ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तुमच्या लक्षात कसं ठेवणार तुम्ही, ऑटो म्हणजे स्वतः आपोआप होणारे, कोणीही त्यांच्यावर आपला हक्क गाजवू शकत नाहीत. पेरिफेरल, P फॉर प्यून. पिऊन जे कामं करतात, मेसेज द्यायचं, ते मेसेज काम पेरिफेरल नर्वस सिस्टीम करणार. जर हा मेसेज तुमच्या मेंदूत नेत असेल तर क्रॅनियल नर्वस सिस्टीम, जर तुमच्या स्पायनल कॉर्डमध्ये असेल तर स्पायनल नर्व म्हणायचं. सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेंट्रल म्हणजे मेन सेंटरला असणारे, ते काय असणार आहे, द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ठीक आहे. मग आता हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम पण 2 प्रकारचे आहेत, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. त्याच्यात लक्षात कसं ठेवायचं, S फॉर सिरियस, S फॉर सिरियस. आता तुमचा 10वीचा रिझल्ट आठवा किंवा 10वीचा पहिला पेपर आठवा, ठीक आहे. किंवा असं म्हणा की तुम्ही काय करायला लागला आहे, किंवा असं आपण म्हणू शकतो की तुम्ही काहीतरी कांड केला आहे आणि समोर तुमचे वडील उभे आहेत, किंवा शाळेत तुम्ही काहीतरी केलं आहे
आणि समोर प्रिन्सिपल उभे आहेत किंवा शिक्षक उभे आहेत, तेव्हा जो तुम्हाला घाम फुटतोय, जे अंग थरथरायला लागतंय, तुमचे जे हार्टबीट्स वाढायला लागत आहेत, हृदयाचे ठोके वाढत आहेत, ते सगळं कोण करतं आहे? सिम्पॅथेटिक सिस्टीम करत आहे. ठीक आहे. सिरियस सिच्युएशनमध्ये, टेन्स सिच्युएशनमध्ये, स्ट्रेस सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला तर 2 हे सांगितले बघा, एस फॉर सिरियस आणि एस फॉर स्ट्रेस. म्हणजे तुमच्या स्ट्रेस सिच्युएशनमध्ये, सिरियस सिच्युएशनमध्ये एस म्हटलं की काय म्हणायचं? सिरियस सिच्युएशन. एस म्हटलं की म्हणायचं स्ट्रेस सिच्युएशन. ह्या सिच्युएशनमध्ये तुमचं जे काही होतं, म्हणजे 10वीचा रिझल्ट, समजा 10वीचा पहिला पेपर, ठीक आहे, हे सगळं जे होतं आहे, मग तुम्हाला टेन्शन येतं आहे, हातपाय लटपटायला चालू होतात, तुमचं हार्टबीट्स वाढतं आहे, घसा सुकायला लागतो आहे, घाम फुटतो आहे, डोकं दुखायला चालू होतं आहे, गरगरायला लागते, हे सगळं कशामुळे होतं आहे? सिम्पॅथेटिक पॅरासिस्टीम. मग हे सगळं ऑटोमॅटिक आहे. हिथं आपला मेंदू सांगत नाही की बाबा आता समोर प्रिन्सिपल उभा आहे, तू घाम यायला पाहिजे बघ, अंगात लटपटायला पाहिजेत बघ, हृदयाचा ठोका वाढलाच पाहिजे बघ. हे सगळं आपला मेंदू सांगत बसत नाही. मेंदूकडे एवढा वेळ नाही आपल्या. ठीक आहे. त्यामुळे सगळं आपोआप होतं आहे, ऑटोमॅटिक होतं आहे, ऑटोमॅटिक गोष्टी होतात ह्या. त्यानंतरनं पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे परत येतं आहे, परत नॉर्मलला येतं आहे. ट्रिक लक्षात आली? सगळ्याची ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे. परत एकदा सांगते, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे कोण? जो काय करायला लागला आहे, तुमच्या माहिती म्हणजे तुमचे तयार करायला लागले डिसिजन्स. कोण? ब्रेन म्हणजे प्रिन्सिपल, स्पायनल कॉर्ड म्हणजे ते 4-5 शिक्षक, पेरिफेरल, पी फॉर प्यून. प्यून मामा जर समजा ब्रेनचा मेसेज किंवा प्रिन्सिपलचा मेसेज घेऊन जाणार असले तर क्रॅनियल नर्व, ते शिक्षकांचा मेसेज घेऊन जाणार असले तर स्पायनल नर्व. ऑटोनॉमिक, ऑटो म्हणजे ऑटो, एक आपोआप होणारे. सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे सिरियस सिच्युएशनमध्ये, स्ट्रेस सिच्युएशनमध्ये ॲक्टिवेट होणारी सिस्टीम, हे म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक परत आणणार तुम्हाला नॉर्मल. आता झालं की बाबा प्रिन्सिपल गेले तिथनं, 10वीचा रिझल्ट येऊन गेला, मार्क चांगले पडले, किंवा 10वीचा पहिला पेपर होऊन गेला, पेपर चांगला गेला, मग तुमचं ते परत नॉर्मल यायला पाहिजे ना. जे तुमचे हृदयाचे ठोके वाढलेत ते परत नॉर्मलला यायला पाहिजेत, किंवा तुमचं थरथरा लागले ते थांबायला पाहिजे, घाम फुटायला लागले तो थांबायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी परत कोण तुम्हाला नॉर्मलला घेऊन येतं आहे? पॅरासिम्पॅथेटिक. पी फॉर परत घेऊन येणे, एस फॉर आपण म्हणू शकतो सिरियस सिच्युएशन. त्याच्यानंतर आपला मेंदू, आपला ब्रेन डिवाईड कशात केला आहे बाळांनो? 3 गोष्टींमध्ये. एकतर फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. ठीक आहे. फोर ब्रेन म्हणजे आपला मोठा मेंदू, हाइंड ब्रेन म्हणजे आपला छोटा मेंदू, आणि मिड ब्रेन म्हणजे आपला मधला मेंदू. ठीक आहे. ते लक्षात कसं ठेवायचं? आपला जो फोर ब्रेन आहे 2 गोष्टींमध्ये डिवाइड आहे, एक सेरेब्रम, एक डायन्सेफॅलॉन. आपला जो मिड ब्रेन आहे तो 2 गोष्टींमध्ये डिवाइड आहे, ऑप्टिक लोब आणि ऑप्टिक चायस्माटा. आणि हाइंड ब्रेन आपला 2 गोष्टींमध्ये डिवाइड आहे, सेरेबेलम, पॉन्स व्हायरुलेन, मेडुला ॲब्लॉंगेटा. आता हे कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला पुढं त्या वेळेला सांगेन. ठीक आहे. आत्ता कन्फ्यूज व्हायची जरूरत नाही. आता आपण मेन आपला जो काय सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे हावाला, ठीक आहे, जो मेसेज तयार करायला आहे, मेसेज द्यायला लागला आहे, आपण त्याच्याबद्दल शिकूयात आता. ठीक आहे. आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम आता हे कशापासून बनलं? मी आधी सांगितलं तसं हे बनलं आहे आपल्या ब्रेनपासून आणि स्पायनल कॉर्डपासून. आता हे कुठं असतात? मिड डॉर्सल ॲक्सिस. आता आपल्या पाठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला अँटेरियर डॉर्सल हे शब्द ऐकून माहिती आहेत बाळांनो. अँटेरियर म्हणजे पुढे, जे आपलं समजा चेहरा किंवा आपली छाती सगळं कुठं आहे? अँटेरियरला आहे. आणि पोस्टेरियर किंवा त्याला दुसरा शब्द आहे तो म्हणजे डॉर्सल, म्हणजे काय? मागे म्हणजे कुठं? आपल्या पाठीजवळ, त्याला आपण काय म्हणतो? डॉर्सल रिजन म्हणतो. ठीक आहे. आणि हा कुठं आहे? मिडला आहे. म्हणजे आपला, तुम्ही बघा ना, आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, जो पाठीचा कणा आहे, तो मधोमध आहे. आपल्या पाठीच्या मधोमध आहेत. तुम्ही हात लावून आता बघू शकताय, लाई अलॉंग द मिड डॉर्सल ॲक्सिस. आता आपला जो ब्रेन आहे, सांगितलं तसं, जसं प्रिन्सिपलची केबिन असते बघा, कोणीही जाऊ शकत नाही तिथे. ठीक आहे. असंच मी रसेस झाल्या, जरा फिरू वाटायला लागले म्हणून मी गेलो प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये, असं कधीच होत नाही. जाऊ शकत नाही तुम्ही. त्याला भरपूर सिक्युरिटी असते, तिथं कॅमेरा लावलेला असतोय, 2-2, 3-3 दरवाजे असतात तिथं. असं बाहेर एक कोणतरी बसलेलं असतं बघा, सर वगैरे, त्यातच विचारतात काय काम आहे, मग सांगायचं सरांना भेटणार आहे. मग थांबा, सर अजून कामात आहेत, मला सांगा, मी सांगतो सरांना. तुम्हाला डिरेक्टली भेटू देत नाहीत. ठीक आहे. तसंच
आपला ब्रेन पण काय आहे, सगळी कामं करणारा आहे, सगळ्यांना काय म्हणतो, सगळ्यांना कंट्रोल करणार आहे. त्यामुळे त्याला काय कशाची गरज आहे बाळांनो, Z+ सिक्युरिटीची गरज आहे. त्यामुळे त्याला हे कोण करतं ते म्हणजे ब्रेन बॉक्स किंवा क्रॅनियम किंवा स्कल, कवठी. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रेन बॉक्स म्हणतो, क्रॅनियम म्हणतो किंवा स्कल म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपला स्पायनल कॉर्ड हा कशात आहे, वर्टिब्रल कॉलममध्ये, वर्टिब्रल कॅनल किंवा वर्टिब्रल कॉलममध्ये काय केलं बाळांनो, त्याला आपण इन्क्लोज करून ठेवलेलं आहे. आता इनर टू दिस म्हणजे झालं, आता इकडे सांगते बघा तुम्हाला, ही झाली आपली कवठी. म्हणजे पांढरी पांढरी कवठी जे तुम्हाला दिसते ना, ती कवटा पाहंकाळ नव्हे, कवटी ते वेगळं. ठीक आहे. ही झाली तुमची कवटी. ह्याच्या आत सुद्धा 3 लेयर असतात. म्हणजे आपला ब्रेन हिथं, ह्या ब्रेनवर 1 2 3 असे लेयर असतात आणि मग आपली कवठी असते. ठीक आहे. सगळ्यात बाहेरची जी आहे ती म्हणजे ड्युरा मॅटर. कसं लक्षात ठेवायचं सांगते तुम्हाला. आत आहे ती ॲरेकिनॉइड मॅटर, ॲरेचिनॉइड नव्हे, ॲरेकिनॉइड मॅटर. आणि आत आपण म्हणतो त्याला पाया मॅटर. आणि मग येतं आपला ब्रेन. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की ब्रेनच्या जवळ कोण आहे, पाया मॅटर. ब्रेनच्या लांब कोण आहे, ड्युरा मॅटर. किंवा स्कलच्या जवळ कोण आहे, ड्युरा मॅटर. स्कलच्या लांब कोण आहे, पाया मॅटर. मग ते लक्षात कसं ठेवणार. ठीक आहे. आता तुम्हाला हिंदी जरा थोडंफार तरी येत असेल, येत नसलं तर एवढं तरी लक्षात ठेवा. तर तुम्हाला दूर दिसतंय का, ड्युराला आपले तुम्हाला दूर दिसतंय, DUR. दूर म्हणजे आपल्याला माहिती आहे लांब. मराठीत पण म्हणतात बघा, एक ठिकाणी दूर म्हणतात, लांब जाणार आणि मी अजून खूप दूर जाणार आहे असं पण शब्दकोश आहे. तसं दूर म्हणजे काय, लांब. कशाच्या लांब आहे, हे ब्रेनच्या लांब आहे. त्यानंतर पाया मॅटर, हे P फॉर पास. आपला बसचा पास नव्हे, पास म्हणजे जवळचा पास, मेरे पास. तसं PIA पास, DURA किंवा DUR दूर. ब्रेनच्या जवळ आहे, ब्रेन के पास कौन है, पाया मॅटर. ब्रेन से दूर कौन है, ड्युरा मॅटर. आणि मधला कोण आहे, ॲरेकिनॉइड मॅटर. लक्षात राहील, ड्युरा मॅटर, ॲरेकिनॉइड मॅटर, पाया मॅटर. कसं लक्षात ठेवणार, ब्रेनच्या लांब आहे तो ड्युरा मॅटर, ब्रेन मध्ये आहे तो ॲरेकिनॉइड मॅटर, आणि ब्रेनच्या जवळ आहे तो ब्रेन के पास है वो पाया मॅटर. P फॉर पाया मॅटर, D फॉर ड्युरा मॅटर, D फॉर दूर, D फॉर ड्युरा मॅटर, P फॉर पास, P फॉर पाया मॅटर. त्यातलं पहिलं ड्युरा मॅटर. आता ब्रेनच्या जवळ आहे, केव्हा आपण म्हणू शकतो कवटीच्या बरोबर खाली आहे. मग हा लगेच गुळगुळीत असून चालेल का, मला सांगा. हा कवठी आहे, कवटीच्या बरोबर खाली काय आपला ड्युरा मॅटर आहे, दूर आहे ना तो. मग हा गुळगुळीत असून ह्याच्यात लगेच ब्लड वेसल म्हणजे आपण लगेच आपल्या शिरा असून लगेच आपल्या रक्तवाहिनी असून चालेल का. जरा समजा चुकून जर आपल्या कवटीला काय झालं की लगेच ते काय होणार, आपले सगळं रक्त काय म्हणतो त्या शिरा सगळ्या तुटून रक्त सगळं आपल्या ब्रेनमधनं व्हायला चालू होईल. इंटरनल ब्लिडिंग वगैरे ऐकलं असणार तुम्ही. त्यामुळे हा कसा असतो, आउटर मोस्ट आहे, टफ आहे, कारण कवटीच्या बरोबर आहे ना, त्यामुळे टफ आहे. नॉन वॅस्क्युलर आहे. नॉन वॅस्क्युलर म्हणजे ह्याच्यात आपण म्हणू शकतो की ह्याच्यात रक्तवाहिनी नाही आहे. ह्याच्यात नॉन वॅस्क्युलरमध्ये ब्लड वेसल्स नाहीत, रक्तवाहिनी नाही ह्याच्यात. हे थिक आहे आणि फायबरस आहे. ठीक आहे. इट इज अटॅच टू इनर साईड ऑफ क्रॅनियम म्हणजे स्कलच्या बरोबर खाली आहे. इट इज सेपरेटेड बाय, आता हे कसं लक्षात ठेवायचं सांगते बघा. तिकडं बघा, हे काढलं आपण ड्युरा मॅटर एवढंच. आपण हे जे आहे ना, हे इथं काढून बघतोय आता. हे झालं तुमचं ड्युरा मॅटर, हे झालं तुमचं ॲरेकिनॉइड मॅटर, आणि हे झालं तुमचं पाया मॅटर. आता इथं मध्ये मी गॅप काढला आहे, मध्ये मी इथं गॅप काढला आहे ना, इथं गॅप काढला आहे की नाही. ह्या गॅपला आता कुठं आहे मला सांगा, हा ड्युरा मॅटरच्या खाली आहे. मग आपण ह्याला काय म्हणणार, सब ड्युरल स्पेस. हा ॲरेकिनॉइडच्या खाली आहे, ह्याला मी काय म्हणणार, सब ॲरेकिनॉइडल स्पेस. दोन्ही शब्द कळाले. तर सब तुम्ही बघितलं असेल, इन्स्पेक्टरच्या खालचा कोण, सब इन्स्पेक्टर असं पण म्हणतो ना, इन्स्पेक्टरच्या खालचा सब इन्स्पेक्टर, असं तसं. ड्युरा मॅटरच्या खाली कोण, सब ड्युरल. ॲरेकिनॉइडच्या खाली कोण, सब ॲरेकिनॉइडल. त्यामुळे आता ह्यांच्यात सब ड्युरल स्पेस, सब ॲरेकिनॉइडल स्पेस.
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग ड्युरा मॅटर अरेक्नॉइड मॅटरला वेगळं कोण करायले, सब ड्युरल स्पेस. अरेक्नॉइड पायामॅटरला वेगळं कोण करायले, सब अरेक्नॉइडल स्पेस. ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आउटर मोस्ट आहे, टफ आहे, नॉन वॅस्क्युलर आहे, थिक आहे आणि फायब्रस आहे. इट इज सेपरेटेड बाय अरेक्नॉइडल मॅटर बाय सब ड्युरल स्पेस फिल्ड विथ सिरस फ्लुइड. ठीक आहे, त्यानंतर अरेक्नॉइड मॅटर मधला आपला हा वाला हा कसा आहे, परत थिन आहे, नॉन वॅस्क्युलर. इथं पण ब्लड वेसल्स नाहीत, पण कसा आहे, थिन आहे. आणि हा कनेक्ट करायला लागला आहे ना, मधला कावळा आहे यो. मधला कावळा कुणाच्या मधला, ड्युरामधला, पायामधला. जसं असतं बघा, तीन ह्याच्यामधले 3 भावंडांमध्ये जो मधला असतो आहे मिडल चाइल्ड, ते नेहमी मोठ्याचं ऐकायचं, धाकट्याचं ऐकायचं, ह्याच्यातच अर्धा आयुष्य जाते. तसं हे अरेक्नॉइडल स्पेस मधला कावळा कुणामध्ये आहे, हा म्हणून आपण म्हटलं कनेक्टेड टिश्यू, कनेक्ट करून ठेवायला लागला आहे. कुणाला ड्युरा स्पेस आणि पायामॅटर. ह्याच्याकडे वेब लाईक ॲपिअरन्स आहे. वेब लाईक म्हणजे मकळीचं जाळं, त्यासारखा ॲपिअरन्स असतो, हे लक्षात ठेवायचं विचारलं जातं आहे. इट इज सेपरेटेड बाय पायामॅटर. आता पायामॅटरला बरोबर कसं सेपरेट करते, सब अरेक्नॉइडल स्पेस. आणि ह्याच्यात काय आहे, CSF. तुम्ही ऐकलं असेल बघा, मणक्यातनं पाणी काढलं आहे, ऐकलं आहेत का कधी? म्हणजे असं ज्यांना खूप रोग झालेला असतो आहे किंवा ताप ज्यांचा कमी येत नसतो किंवा असं काहीतरी ज्यांना डिझीज असतात, त्यांना म्हणतो की नाही, मणक्यातनं पाणी काढून त्याची चाचणी केली, तपासणी केली आहे. ते मणक्यातलं पाणी म्हणजे काय, CSF. CSF म्हणजे काय, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ठीक आहे, आता हे स्पायनल म्हणजे आपला पाठीचा कणा आणि फ्लुइड म्हणजे ते लिक्विड आहे, ते मणका आपण म्हणतो ना. स्पायनल आणि सेरेब्रो म्हणजे आपला ब्रेन. ह्यांच्यामध्ये काय असतं, कंटिन्यूस CSF वाहत असतं. म्हणजे कसं असतं, त्यांना मॉइस्ट ठेवायला, त्यांना पाणी द्यायला, त्यांना ओलसर ठेवण्याचं त्याचं काम असतं. ठीक आहे, सगळ्यात आत असतं तुमचं पायामॅटर. हा जो कुणाच्या जवळ आहे, तुमच्या ब्रेनच्या जवळ आहे. इनरमोस्ट आहे, डेलिकेट आहे, हायली वॅस्क्युलर आहे आणि लाईज नियर CNS. आता तुम्ही डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो बाळांनो, हा डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ड्युरा मॅटर कसा आहे, आउटर मोस्ट लेअर आहे. अरेक्नॉइड मॅटर कसं आहे, मिडल लेअर आहे. पायामॅटर कसं आहे, इनर मोस्ट आहे. ठीक आहे, ड्युरा मॅटर परत काय आहे, अवॅस्क्युलर आहे. अरेक्नॉइड पण अवॅस्क्युलर आहे. पायामॅटर हायली वॅस्क्युलर आहे. ड्युरा मॅटर थिक आणि टफ आहे. हा थिन आणि ट्रान्सपरंट आहे आणि थिन आणि ट्रान्सपरंट आहे. ड्युरा मॅटरला आपण हार्ड मॅटर पण म्हणतोय, का, कारण दगडासारखं घट्ट आहेत. ह्याला आपण सॉफ्ट मॅटर म्हणतोय, कारण हे ओलसर मऊ आहेत. ह्यांचं काम काय आहे, प्रोटेक्ट करणं. ह्यांचं काम काय आहे, प्रोटेक्ट करणं. आणि ह्यांचं काम काय आहे, न्यूट्रिशन देणं. म्हणजे काय करणं, तुमचे जे काही हे असतात, ब्रेन असतात, त्याला सगळं न्यूट्रिशन देण्याचं असं काम असतं. आता तुमचं CSF सांगितलं तसं, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, जे काय आहे तुमच्या ब्रेनमधून आणि तुमच्या वर्टिब्रल कॉलममधून किंवा तुमच्या ह्याच्यातून मेंदूत आणि मणक्यातनं काय होत असतं, ते वाहत असतं. ठीक आहे, लिम्फ लाईक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड सिक्रेटेड बाय कोरॉइड प्लग्स ऑफ पायामॅटर. ठीक आहे, आता हा शब्द तुम्हाला नवीन आहे. हा झाला आपलं पायामॅटर. याच्यात काय असतात, असे सेल्स असतात. सेलचा गच्छाला आपण काय म्हणतो, कोरॉइड प्लग्स. ठीक आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं, पक्ष्यांचा थवा, माणसांचा घोळका, मुलांचा घोळका, पक्ष्यांचा थवा. ठीक आहे, गँग असं नाव ऐकलं ना तुम्ही, तर जे सेल्स पायामॅटरमध्ये आहेत त्यांना आपण म्हणतो कोरॉइड प्लग्स. ते मिळून काय, आणि इपेंडायमल सेल्स, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं इपेंडायमल सेल्स आधीच्या लेक्चर्समध्ये. इपेंडायमल सेल्स हे दोन्ही मिळून काय करतात बाळांनो, CSF तयार करतात, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड तयार करतात. ठीक आहे, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जास्त करून अल्कलाईन असतो. म्हणजे आपण काय म्हणतो, त्याचा pH काय असतो, 7च्या पुढं असतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याची किती आहे, 1.005 हे विचारतात, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग CSF किती प्रेझेंट असतो, 100 ते 120 cc पर्यंत प्रेझेंट असतो. त्याचं काम काय आहे, प्रोटेक्ट ब्रेन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. आता ह्याचं नेमकं काम काय आहे, तुमच्या मेंदूला, तुम्ही एक जण डोक्यावर पडतात, ठीक आहे, खेळताना वगैरे डोक्यावर पडतात वगैरे, त्यांना काही त्रास होत नाही. का त्रास होत नाही, कारण त्यांची काय आहे, CSF आहे म्हणून. ॲक्ट ॲज शॉक ॲब्झॉर्बर, म्हणजे तुमच्या डोक्याला काहीतरी लागलं बरं, ते शॉक काय होतं, ॲब्झॉर्ब केला जातो. जसं तुम्ही हे बघितलं असाल बघा, जे असं हे असतात ना, ते गेमिंग झोन्स वगैरे, तर तुम्ही उड्या मारताय जोरात वरून खाली, आणि तिथं खाली असं ते ह्याचं असतंय, काय म्हणतो आपण, तसं गादीसारखं असते, त्याच्यात आपण उडी मारलो की आपण तिथंच बाउन्स होऊन तिथंच हे पडतं, आपल्याला लागत नाही. किंवा ते पण सोडा, जे गेलेलं नाही आहे, जे गावाखोऱ्यात वगैरे आहे, तिथं मॉल वगैरे नाही आहे, जसं आमच्याकडे नाही आहे तसं,
तुम्ही ते खेळ असायचं माहिती आहे रस्त्याच्या कडेला वगैरे, ते असं मिकी माऊसचा असा मोठा मोठा असायचा बघा, एकीकडनं आपल्याला चढायचं असते, एकीकडनं उड्या मारत खाली यायचं असतं, ते लहान मुलांचा खेळ असतो तो. त्यात तुम्ही किती जर उड्या मारला तर तुम्हाला लागत नाही का, कारण ते जे काय ज्याच्यामुळं असतं ना, ते गॅस म्हणा किंवा ते जे प्लास्टिक आहे ते काय करत असते, शॉक ॲब्झॉर्ब करत असते, जसं आपलं CSF पण करतो. ठीक आहे, तर हा खेळ तुम्ही बघितला असेल, लाल लाल असतं ते आजूबाजूला आणि असं वर ते काळं असतं, त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण ते म्हणजे ह्याच्यात यात्रेत वगैरे जत्रेत वगैरे असतं बघा ते. ठीक आहे. इट प्रिव्हेंट्स ड्राईंग अप ऑफ ब्रेन डेसिकेशन म्हणजे काय, पूर्ण पाणी आठवणं. ठीक आहे, पूर्ण आपण वाळवतो ना, जसं आपण त्याचं नाव आठवणं झालं मला का, मला लोणचं आठवेन, लोणचं म्हणा किंवा पापड म्हणा, आपण वाळवतो उन्हात, म्हणजे त्यात तेच काय करतो आपण, डेसिकेशन करतो, त्यात लहान आहे ते सगळं पाणी काढून टाकतो. मग या CSF काय करते, होऊ देत नाही, त्यांना काय करते, मॉइस्ट ठेवते. रेग्युलेट द टेम्परेचर इनसाइड द ब्रेन. ठीक आहे, तुम्हाला किती जरी ताप आला असला तर तुमच्या ब्रेन म्हणून तुमचं डोकं असं गरम होतं, कानातनं अशा वाफा बाहेर येत असतात, कानातनं नाकातनं वाफा बाहेर येत असतात का, कारण हा तो जो CSF आहे ते जे टेम्परेचर ते ब्रेनपर्यंत पोहोचत येतं, तुमच्या कानातनं नाकातनं ते सगळं बाहेर काढत असते, म्हणून ताप आला की तुमच्या कानातनं नाकातनं अशा वाफा येत असतात. ठीक आहे, मेंटेन इक्विलिब्रियम, प्रेशर मेंटेन होणं गरजेचं आहे. ऑक्सिजन देते ब्रेनला आणि काय करते, एक्सचेंज ऑफ गॅसेससुद्धा करते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्युमन ब्रेन आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. इथंपर्यंत जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्की आपण त्या शंकेचं काय करूयात, निरसन करूयात. ठीक आहे, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाळांनो, कारण मी असेच टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जे तुम्हाला महाराष्ट्र बोर्डसाठी आणि NCERTसाठी दोघांसाठी इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू.